तर राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. आज जायचं आपल्याला पराठी शिपायला. हा घेतला पंप आणि आम्ही चाललो आता वावरात. तर हे आलो आम्ही वावरात. सर्वात पहिलं आता आपल्याला टाकी भरून घेणं आहे. टाकी भरायसाठी आपल्याला जाणं पडीन तडी मोटर चालू करायला. हे सोपी सापी टाकी भरायचं कनेक्शन. पाईप लंबा झाला आता याला. गेलं टाकी भरायचं कनेक्शन. मी चाललो आता इकडे मोटर चालू करायला. आपल्या पराठीला एक बी फवारा नाही, पण क्वालिटी पाहू शकता तुम्ही. आपला हा पुरा पेरा 1 तारखेचा आहे, 1 जूनचा. आलो आपण बोरवेल जवळ. या झाडाखाली पराठ्या बघा कशा राहिल्या. लाईट आहे की नाही काय माहित आता. आहे रे. ऑटो स्विचच्या ना काही टेन्शन नाही. याची कवर गेली पडून खाली. हे आपला वावर. तिकडे विहीर. हे आहे विहीर. इकडे आहे बोरवेल. गाडी भरणार टाकी. बोरवेलची दार मोठी असते तर टाकी भरेल काही जास्त टाइम नाही लागला. केली आपण पण काम झालं. आता घेतो भेटी लवकर. आता काही ताण नाही. आता वावर होईन तडलो वावरातच शिकवून तडलो. 1-2 तास आरामात जाते आपल्याला शिकवायला. तरी 2 नोजलची दंडी आहे, त्यांना काही एवढा टाइम नाही लागणार मला पाहिजे तसा. एक साथ बेल चालते त्यांना. हा आणला आपण पहिला फवारा. त्यात पहिला आहे 1919, दुसरा आहे बायोस्टिम्युलेट, तिसरा आहे कम्प्युटर आणि आता सगळ्याला माहिती आहे स्टिकॉन. तर हे घेतलं आपण औषध करायसाठी पाणी. 1-1 लिटरच्या डब्यानं 15 लिटर पाणी घेऊन घेतलं. आता यात प्रतिपंपानुसार जेवढं ml टाकायचं आहे तेवढं ml औषध टाकून घेऊ आणि नंतर प्रतिपंपाले 1 लिटरच्या डब्यानं औषधी घेऊ. या घेतल्या सर्व औषधी ज्यात टाकून आता या चांगल्या मिसळून घ्यायच्या. हे झालं आपलं औषध तयार. तर हे आहे ते डबल नोझलची नळी. आपण आपल्या फाटाप्रमाणे ॲडजस्ट करून घेतली. हे आपली नळी फिटिंग करून आणि पंप भरून झाला. आता करतो आपण शिपायला सुरुवात. तर आता लोक झाले आपले 2 पंप फवारणे. पंप संपला की आपण हे अशी ओळखण करून ठेवतो. चला आता भरतो पंप आणि परत आपल्या कामावर सुरू. आता शिपणं होईल तर लोक काही थांबणार नाही. ज्यादा तर ते खत खाली जाऊन बसते. 1919. त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट थिंग स्टिकॉन.
तो माणसाने आता डायरेक्ट कसं टाकतो, त्याच्यातून पहिले याच्यात येते, नंतर अंदर याडी माप आहे, ते माप भरलं की बरोबर 5 ml पडते. टाकलं औषध. चला मी फवारतो आता बाकीच्या पंप. डबल नोझलच्या नळीनं शिपायला जास्त टाइम नाही लागत आपल्याला, डायरेक्ट टाकपट्टीने शिपल्या जाते. फक्त जिथं लहान झाड आहे तिथं असं हात करावं लागते. ते शिपता शिपता विहिरीजवळ आलो. पहा आपल्या विहिरीतल्या मासा दिसता की नाही दिसत तुम्हाला? हा दिसता. त्याला समजा आपलं अर्ध वावरचं झालं. शेतातले व्लॉग घेणं आणि कामं करणं हे एवढं वाटतं तेवढं सोपी नाही बरं. त्यामुळे या गोष्टीवर सबस्क्राईब करून आणि कमेंट करून पण सांगा व्लॉग कसा वाटला. तर एकरी 5 पंपाच्या हिशोबानं आपलं बरोबर अर्ध वावर शिपणं झालं आहे. पण मग त्यात आता हे पाणी घोर करते का काय माहीत, इकून चांगलं जाबाळ आलं. पण तरी आपण स्टिकॉन वापरलं आहे, तर काही पाणी बी आलं तर एवढा फरक पडणार नाही. पटापट आता पाणी याच्या पहिले घेतो मी शिपून. टाकी भरणं पडेल, टाकी संपल्या झाली. आता भेटू आपण डायरेक्ट वावर झाल्यावर म्हणजे वावर शिपणं झाल्यावर. तर लोक तुम्ही पाहत राहा, कुठे जाऊ नका. आपलं शिपणं चालू असताना पाऊस पहा किती बेकार आला आता बाबा. आपला पंपा झाला आणि एकूण आला पाणी. पाहून घ्या लाईव्ह पाणी. पाऊस आला तर थोडा वेळ थांबतो, परत आता जाते की काय चालू राहते पाणी. त्याच्या नादात पाऊस आला आणि मी गाडीला अडीच विसरलो. गाडी आपली आता अडीच अटकीत पाणी लय जोरात आला. तर पाऊस आला तर काही आपल्याला गाडी पहिले रोडवर आणून ठेवणं पडली. आता या गाराच्या रस्त्यानं आपली गाडी तिकडे अटकून जाते, म्हणून पहिले तर चाबी लावली आणि गाडी घेऊन इकडे आलो. तर या वावरातले आपले 10 पंपातले फक्त आता 2च पंप राहिले ते, पण मग पाण्यानं पुरा घोर करून टाकला आणि आता हे काही खुल्यासारखं दिसत नाही. तर आजच्यासाठी एवढंच. आता चाललो आम्ही घरी. नाईलाजानं आपल्याला आता उद्या शिपणं पडेल. भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तर लोक तुम्ही आपल्याला सबस्क्राईब करून घ्या.